हा पश्चिम महाराष्ट्र हा ऊस पट्ट्याचाच आहे, पण मला सांगा या महाराष्ट्रातले 17 दुष्काळग्रस्त जिल्हे आहेत की जिथं आज साखर कारखानदारी उभी आहे. बरोबर. एका बाजूला 1 किलो साखर तयार करायला लाखो लिटर पाणी खर्च करायचं आणि लोकांना तिकडे प्यायला टँकरनं पाणी पुरवायचं. मग तुम्ही साखर कारखाने दिले का? बरोबर. म्हणजे हा शेतकरी या धोरण नीतीचा बळी ठरला. ठरलेला. मी ज्या वेळेला अगदी विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असल्यापासून मी ह्या आंदोलनाच्या निमित्तानं मी चर्चेमध्ये जायचा. पीक पॅटर्नवरती हे लोक सातत्यानं बोलायचे. आपण पीक पॅटर्न संतुलित राहूच नये अशीच जर तुम्ही धोरणं जर राबवणार असाल तर मग हे साधारणतः प्रश्न तुम्हाला भेडसावणार आहेत. म्हणजे हे कुठेतरी साधारणतः संतुलितपणानं हे जर झालं असतं तर मला वाटतं आम्हाला आंदोलनं करायची गरज पडली नसते. म्हणजे उदाहरण दाखल साधारणतः आमच्या देशाची गरज किती आहे? 280 ते 290 लाख मेट्रिक टन साखरेची गरज आहे. साखर किती तयार होते? 300-325 लाख मेट्रिक टन साखर तयार होते. तुम्हाला निर्यात किती करावी लागते? 25 ते 30-35 लाख टन निर्यात करावी लागते. एवढी सुद्धा तुमची क्षमता नाही. अहो, इस्रायल सारखा साधारणतः शेतकरी कृषी उत्पन्नाच्या 1.5 साधारणतः निर्यात करतो. मग तिथं निर्यातीची आणि आयातीची धोरणं सूत्रबद्ध राबतात आणि इथं मात्र शेतकरी आयात निर्यातीच्या धोरणावरती मात्र तुम्ही वेशीवरती त्याला टांगताय. राज्यकर्त्यांच्या साधारणतः कार्यप्रणालीमध्ये दोष आहेत, दोष शेतकऱ्यामध्ये नाहीत.